नमस्कार. तर मी डिझायनर प्रिया. तर आज आम्ही चाललेलो पुण्याला, कारण शॉपिंग करायची होती आणि थोडेसे फॅब्रिक्स घ्यायचे होते. तर गेल्यानंतर मी फॅब्रिक्स वगैरे घेतले. त्याच्यानंतर लेहेंगा एक मी रेंटलच्या कलेक्शनमध्ये नवीन लेहेंगा ॲड करते आहे. तसंच मला लग्नाला घालायसाठी सुद्धा. तर त्याच्यासाठी लागणारे लेस वगैरे सगळ्या गोष्टी मी घेतल्या. आईसाठी, बहिणींसाठी आणि आमच्या बेबी गर्लसाठी मला ड्रेस घ्यायचा होता आणि मम्मीसाठी आणि त्यांच्यासाठी साड्या. तर मी त्या घेण्यासाठी गेले. एवढं ऊन आहे आणि पुण्यामध्ये खूप जास्त. नंतर मग आम्ही विद्याला जे नेल आर्टचं सामान घ्यायचं होतं ते घेतलं. त्याच्यानंतर माझ्या रेंटलच्या कलेक्शनमध्ये मला थोडीशी ज्वेलरी ॲड करायची होती, तर ती मी घेतली. तर नंतर मुलींचं सगळ्यात आवडतं काम ते म्हणजे कॉस्मेटिक घेणं किंवा मेकअपचं सामान वगैरे घेणं ते. तर मी माझ्यासाठी काही आणि विद्यासाठी, आमच्या दोघींसाठी मिळून आम्ही काहीतरी म्हणजे प्रोडक्ट वगैरे घेतले थोडेसे मेकअपचे. नंतर आम्ही निघालो घरी जायला. जाताना पण हे परत आम्ही या शॉपपाशी आलो. सगळे फ्लावर्स वगैरे आहेत तिथं. तर मला फ्लावर्स घ्यायचे होते. विद्याला म्हणलं तू घेऊन दे. तर तिने मला 2 फ्लावर्स घेऊन दिले. त्याच्यानंतर मग मी ते घेऊन तशीच फिरत होते इकडं-तिकडं. खुशच झालेले मी खूप जास्त, कारण मला फ्लावर्स खूप जास्त आवडतात. पण असं जास्त मी घेत पण नाही का, कारण ते सुकूनच जातात त्याच्यामुळं. असं पाहायला खूप जास्त आवडतं. मी दरवेळेस पुण्याला गेले ना, मी ह्या शॉपपाशी 5 मिनटं थांबते म्हणजे थांबते. एक 5-10 मिनटं सगळे फ्लावर्स मी बघत असते. घेत तर काही नाही, कारण ते सुकून जातात म्हणून. पण असंच बघत असते. मला खूप जास्त आवडतं. आणि मला असं तिथे गेलं ना असं वाटतं ही लोकं किती लकी असतील की ते रोज एवढ्या फ्लावर्समध्ये बसतात, असं नाही का. नंतर मी तर लय खुश होते. तिने मला 2 फ्लावर्स घेऊन दिले तर. आणि नंतर आम्ही निघालो. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो दगडूशेठ गणपतीच्या तिथं. बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण ट्रेनचं टाईम पण झालं ना, आम्हाला घरी जायचं होतं. तर रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर प्रगतीचं पण ऑफिस सुटलेलं आणि तिथं तेच ट्रेनचं टाईम आहे, तर ती पण आली आमच्यामध्ये. नंतर आम्ही तिघीजणी आलो घरी. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू.